बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला शुक्रवारी 3 जानेवारी रोजी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले। याआधी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर 1 जण अजूनही फरार आहे। सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुलेची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच दिवशी प्रतीक घुलेनं पोस्ट केलेली आहे। नाव खराब केल्यानं नाव संपत नसतं भुरट्या, बाप हा बापच असतो। सुदर्शन भैया घुले 3333 विरोधकांचा बाप अशी पोस्ट प्रतीक घुलेनं केली आहे। तसंच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या स्कॉर्पिओचा क्रमांक 333 आहे। हा निव्वळ योगायोग म्हणावा की या 3333 क्रमांकामागे नेमकं काय लपलंय हे लवकरच चौकशीतून स्पष्ट होणार आहे। सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवासी आहे। सुदर्शन घुले 27 वर्षाचा आहे। सुदर्शनचं इयत्ता 7वी पर्यंतचं शिक्षण झालंय। सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। तसंच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा। सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे। सुदर्शन घुलेवर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत, तर कृष्ण आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। याच दरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली। त्यातून त्याला काही कामं मिळाली। राजकीय नेते, पक्षाचं काम करणं, व्यवहार सांभाळणं अशा कामात तो तरबेज असल्याचं गावकरी सांगतात।